SRA योजनेत लागलेली घरं खरं तर 10 वर्ष होईपर्यंत विकता किंवा भाड्याने देता येत नाहीत। मात्र अशा लाखो लाभार्थ्यांनी आपली घरं विकली होती किंवा भाड्याने दिली होती। त्यांना घरं परत सरकार जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती। मात्र आता ही नोटीस मागे घेण्यात आली। तब्बल 1,63,000 जणांना दिलासा मिळाल्याचा दावा सरकार करत आहे। ज्यांनी घर घेतले ते सुद्धा गरीब लोक आहेत आणि आता त्याच्याकडून ते घर शासनाने ताब्यात घ्यावं अशा प्रकारचे निर्देश जे उच्च न्यायालयाचे आहेत, उच्च न्यायालयाचा आदर ठेवून सर्वेक्षणाचं काम पूर्ण होईल। 1,63,000 सदनिकाधारक म्हणजे जवळपास 8 लाख लोकांना हा दिलासा मिळेल असा दावा केला जातोय। सरकारच्या या निर्णयाचं क्रेडिट घेण्यासाठी शिवसेना भाजपमध्ये अहममिका सुरू झाली आहे। कुठल्या अवस्थेत हे घर घेतात, यांची आर्थिक परिस्थिती काय, या सगळ्या गोष्टी कुठेतरी कोणीतरी कोर्टाला पटवून द्यायला पाहिजे होतं। आणि शेवटी हे शासन सर्वसामान्यांचं शासन आहे आणि त्यामुळे शासनाला मी काय किंवा आमचे दुसरे सहकारी मित्र सुनील प्रमुख आहे यांनी ज्यावेळेला कोर्टाचा हा निर्णय आला त्याच वेळेला आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याच्याकडे लक्ष वेधलं होतं। मी सभागृहात तो प्रश्न उपस्थित केला, स्वतः पत्र लिहिलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर आदेश दिले आणि माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी सभागृहात त्याच्यावर स्थगितीचे आदेश दिले आणि बरोबरीने नवीन एखादं धोरण ज्यामध्ये ही विक्रीतना घेतलेल्या घरातल्या लोकांना काही प्रीमियम लागणं आवश्यक असेल तर तो लावून सुद्धा ती घरं ही विक्रीतना घेतलेली रेग्युलराइज करण्याची भूमिका शासनाने घेतली। दिलासा मिळणार हे जरी खरं असलं तरी अशा प्रकारे अनधिकृतपणे कामं करणाऱ्यांना केवळ आगामी मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाठीशी घातलं जात आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पक्ष मतांसाठी प्रत्येकाला जवळ करू पाहतो, मग युतीचं सरकार असो की आघाडीचं। निवडणूक आल्या की अटी शर्ती नियम सगळे भंग करायचे आणि मतं फक्त आपल्याला कसे मिळतील याचा विचार करायचा। कदाचित यामुळेच सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतो की नियम आम्हीच का पाळायचा। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।